ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन, ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप। कोल्हापुरात नोंदवला जबाब, तर नागपूरचे सायबर पोलीसही ॲक्शन मोडवर। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद। संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल राजकीय दबाव होता, हे चुकीचं नॅरेटिव्ह, अमोल कोल्हेंचा दावा। शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बावनकुळेंची काल रात्री भेट। सांगलीतल्या विकास कामांसाठी भेट झाल्याचा जयंत पाटलांचा दावा। बावनकुळेंकडूनही दुजोरा। फडणवीसांकडे दलाल, फिक्सर, पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचेच। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून राऊतांनी केलं अभिनंदन। एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप। मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। स्वतःच्या कराराच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा कंपनीचा प्रयत्न। एमएमआरडीएचं स्पष्टीकरण। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे आंदोलनस्थळी, तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेतायत, जरांगेंची टीका। माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम। शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भातील निकाल कोर्टानं राखून ठेवला। 1 मार्चला निकाल स्पष्ट होणार। पुण्यातला गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 3 गुंडांसह म्होरक्या मारणेलाही अटक। मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न। फसवणुकी प्रकरणी न्याय मागत उचललं टोकाचं पाऊल। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीला पुन्हा पुढची तारीख। 4 मार्चला सुनावणी घेण्याची पक्षकारांची विनंती। त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र। मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। महागाई भत्ता 50 वरून 53% 1 जुलै 2024 पासून निर्णय लागू। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।